परमात्मा सगळ्या विश्वामध्ये व्यापून आहे असं जेव्हा आपण म्हणतो, पदार्थाच्या आतही तो परमात्मा आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ते तत्व काढून टाकलं तर त्याला पदार्थ म्हणण्याची योग्यता तरी कशी राहील? म्हणून उपनिषदाने सांगितलं रसो वै सहा, तो परमात्मा हाच रस आहे. का बाबा? आता रसाचा दुसरा विचार, त्याची दुसरी बाजू आपण ऐका. ज्याच्या विना पदार्थ त्यक्त भूमिकेमध्ये जातो तो रस आहे, हे जसं आहे तसं रसाचा दुसरा एक अर्थ आपल्याला सकारात्मक भूमिकेतून करता येतो. ज्याच्या प्राप्तीमध्ये जीवाला आनंद आहे त्याला रस असं म्हणतात. ज्याच्या प्राप्तीत आनंद आहे. आम्हाला नुसती साल आणि नुसती कोय दिली तर आनंद होईल का पिकलेला आंबा दिला तर आनंद होईल? विचार करा ना. ज्याच्यातला रस काढून टाकलेला आहे अशी नुसती कोय आणि साल हे जर आम्हाला दिलं तर आम्ही म्हणू का आज 5 डझन आंबे आणले, म्हणू का आम्ही? नाही. त्याच्या बरोबरीनं रस लागतो. आम्हाला कोई आणि सालीमध्ये आनंद मिळत नाही, आम्हाला आनंद मिळतो तो त्या रसात मिळतो. ज्याच्या प्राप्तीत आनंद असतो त्याला रस म्हणतात. ही रसाची दुसरी भूमिका आहे. आपण सकारात्मक नकारात्मक अन्वय व्यतिरेकी कशाही दृष्टीने बघा. रस ह्येवायम लब्ध्वा आनंदी भवती. उपनिषदांनी पुढे चिंतन केलं. ज्याच्या प्राप्तीत आनंद आहे तो रस आहे. ज्याच्या विना पदार्थाचा त्याग करावा लागतो त्याला रस म्हणतात. तो मिळाला बस, बाकी ठीक आहे, पण रस पाहिजे त्याच्यातला. आणि सर्व पदार्थाच्या अंतर्यामी एक परमात्मा आहे म्हणूनच तो रस आहे. आता हे थोडंसं तत्वदृष्टीने, पण मला माहिती नाही मी कितपत पटवून देऊ शकेन, पण आमचे गुरुजी एक दृष्टांत द्यायचे. 1 डझन आंबे आणले. एका डझनामध्ये इकडं किती येतात? 12 येतात. आमच्याकडे तेवढेच येतात, 12. 1 डझन म्हणजे 12, बरोबर. आता 12 आंबे आणले तर आंबे 12 आहेत की नाही? आंबे 12 झाले, पण 12 आंब्याचा रस केला तर ते 12 रस होतात का 1 रस होतो? आलं का? आपल्या पदार्थ 12 असू शकतात, पण पदार्थातला रस जर 1 असेल तर त्या एकालाच रस म्हणतात, आणि 1 म्हणजे परमात्मा. उदाहरण बघा आपण. 12 आंबे वेगळे मान्य आहे. या आंब्याचा त्याची जाती वेगळी असू द्या, हापूस असेल, पायरी असेल, अमुक असेल, तमुक असेल, काही असेल, पण 12 आंब्याचा जेव्हा रस काढला जातो त्यावेळेला मी 12 रस काढले असं कोणी म्हणत नाही. रस किती होतो? तो 1च होत असतो. रस 1, रस 12 नाही, पदार्थ 12. तसे तुम्ही आम्ही वेगळे असू. कोणी उंच असेल, कोणी बुटका असेल, कोणी काळा असेल, कोणी गोरा असेल, कोणी श्रीमंत असेल, कोणी गरीब असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, बाल असेल, वृद्ध असेल, तरुण असेल, प्रौढ असेल, पण या सगळ्यांच्या आत असणारा रस तो मात्र 1 आहे, तो आत्मा, ते परब्रह्म. ते परब्रह्म. म्हणून रसो वै सहा, रस ह्येवायम लब्ध्वा आनंदी भवती. आणि भक्तिशास्त्र म्हणतात तो जो रस आहे, रस एव रासहा, रस म्हणजेच रास आहे. मग रस जर परमात्मा असेल तर रास म्हणजेही परमात्मा. मग रास शब्दाचा अर्थ काय? रसानाम समूहो रासहा. या रसांचा जो समूह आहे त्याला रास असं म्हटलं जातं. आता या रासक्रीडेमध्ये या सगळ्या रसांचा समूह सांगितला गेला. रस किती? आपल्याकडे रसाचा विचार करत असताना रती, हास्य, शोक, आपल्याकडे 3 भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये रसाचा विचार करताना असं सूत्र दिलंय. तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती, असं एक सूत्र नाट्यशास्त्रामध्ये येतं. तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात.
विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांचा संयोग. व्यभिचारी भावाला संचारी भाव असं म्हणतात. या रसांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याच्यातून रसाची उत्पत्ती होते. भावाच्या संयोगातून रसनिष्पत्ती होत असते. मग या भावातलं जे मूळ असतं त्याला स्थायी भाव असं म्हणतात. त्या स्थायी भावाला जे आस्वाद्य बनवतात त्याला विभाव असं म्हणतात. विभावाने स्थायी भाव आस्वाद्य झाल्यानंतर त्याचं जे आस्वादन केलं जातं त्याला अनुभाव असं म्हणतात. हे सगळं प्रकरण नाट्यशास्त्रातलं आहे. आपल्याकडचं नाट्यशास्त्र फार प्रगल्भ आहे. जाऊ द्या, सगळं सांगण्यात तात्पर्य नाही, पण आपल्याकडे रस मानले जातात. रसांचा राजा म्हणून मानला जातो बऱ्याच वेळेला साहित्यशास्त्रामध्ये तो शृंगार आहे. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स आणि अद्भुत असे रस मानले जातात. आणि शांत रस नावाचा 9वा रसही मानला जातो, जो ज्ञानोबारायांनी मानलाय, जो काव्यप्रकाशामध्ये मम्मटांनी मानलाय. पण मम्मटांच्या आधी अनेक साहित्यकार हे शांत रसाला रस म्हणायला तयार नाहीत. पण भरत मुनींनी शांत रसाचा विचार केलेला आहे. विस्तार करायचं कारण नाही, तो प्रतिपाद्य विषयही नाही. आत्ता ज्ञानोबारायांनी नवरसा भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाची गिरीवरू निफजवी माये, नवरसी भरवी सागरू असं म्हटलंय. माझ्या ग्रंथामध्ये 9ही रस यावेत. मग हे सगळेच्या सगळे रस ज्ञानेश्वरीमध्ये आलेत, तो विषय स्वतंत्र. तसं या सगळ्या रसांचा समूह. आता याचे प्रत्येकाचे काही स्थायी भाव आहेत. शृंगाराचा स्थायी भाव आहे रती, हास्य रसाचा स्थायी भाव आहे हास्य, करुण रसाचा स्थायी भाव आहे शोक, कारण शोक निर्माण झाल्याशिवाय कारुण्य निर्माण होत नाही. रौद्र रसाचा स्थायी भाव आहे क्रोध. हे असतातच, मनात असतोच तो क्रोध. त्याला रौद्र रूपानं तो ज्या वेळेला अभिव्यक्त होतो त्याच्याकरता मग विभाव लागतो. मुळात असणाऱ्या क्रोधाला ज्या वेळेला आस्वाद्यता येते ती विभावामुळे जर येत असेल तर त्या विभाव अनुभवामुळे त्याला रौद्र अशी रसनिष्पत्ती विभाव, अनुभव आणि संचारी भावातून होते. साहित्याचा, नाट्यशास्त्राचा विचार आहे. त्याच्या मागे पुष्कळ विचार आहे. त्या विभावामध्ये 2 प्रकार असतात. एक आलंबन विभाव असतो आणि दुसरा उद्दीपन विभाव असतो. रसानाम समूहो रासहा आपला मुद्दा हा आहे. रौद्र रसाचा स्थायी भाव आहे क्रोध, वीर रसाचा स्थायी भाव आहे उत्साह, भयानक रसाचा स्थायी भाव आहे भीती, बिभत्स रसाचा स्थायी भाव आहे जुगुप्सा आणि अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे विस्मय आणि शांत रसाचा स्थायी भाव आहे वैराग्य, निर्वेद ज्याला म्हटलं जातं. हे प्रत्येक रसाचा एक एक स्थायी भाव आहे. या स्थायी भावाला जेव्हा रसरूप बनवावं लागतं तेव्हा या 3 भावांची मदत घ्यावी लागते. विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव. आता भगवंतानी बासरी वाजवली आणि गोपिकांना आकर्षित केलं. त्यावेळेला आपल्या हातातलं काम टाकून जेव्हा गोपिका निघाल्या, गोपिका ज्या वेळेला निघाल्या त्यावेळेला त्या भगवंतापर्यंत येऊन पोचल्या. भगवंताचा त्यांच्याबरोबर संवाद झाला, भगवंतानी रासक्रीडा केली. या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळेच्या सगळे रस उपस्थित आहेत. आता हे रसानाम समूह असं म्हटलंय ना, त्याच्याकरता म्हणून बोलतोय. कितपत त्याचा विस्तार मला करता येईल वेळेच्या मर्यादेमध्ये मला आत्ता सांगता येणार नाही, तथापि थोडंसं बोलतो. भगवंतानी बासरी वाजवली, ती कानावर पडली. पडल्यानंतर पहिला रस सांगितला तो शृंगार रस आहे. आपल्याला रासक्रीडेमध्ये शृंगाराचं प्राधान्य आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. ते कसं आहे, काय आहे
विस्तारानं सांगण्याचा विषय नाही आहे. शृंगाराला फार प्राधान्य दिलंय साहित्यशास्त्रकारांनी, पण ज्ञानोबारायांनी शृंगारापेक्षा शांत रसाला प्राधान्य दिलंय. शृंगाराच्या माथा पाय ठेवी म्हटलंय शांत रसाला ज्ञानोबारायांनी. शृंगाराच्या डोक्यावर पाय ठेवणारा शांत रस आहे. स्वाभाविक आहे, वाङ्मयाची निर्मिती करणारा निर्माता साहित्यिक हा कोणत्या भूमिकेतून साहित्याची निर्मिती कुठल्या कथानकाला समोर ठेवून करतो याच्यावरून त्या ग्रंथामध्ये त्याच्या निर्मितीमध्ये कोणत्या रसाचं प्राबल्य असावं हे आपोआप ठरलं जातं. याच्यात फार विचार करण्याचं कारण नाही आहे. पण अशा अनेक गोष्टी आहेत. कालिदासासारख्या मोठ्या कवीला, साहित्यिकाला, विद्वानाला सुद्धा शृंगाराची उत्पत्ती करणं याच्यात पुरुषार्थ वाटतो. सगळ्यांना शृंगार आवडतो अशातला भाग नाही आहे, पण अनेकांना, बहुतेक साहित्यिक शृंगाराला प्राधान्य देतात. भवभूतीसारखा एखादा उत्तर रामचरित लिहिणारा, सांगणारे एखादे भवभूती असतात, ते करुण रसाला, रामायणावर आहे ना, मग करुण, एको रसहा करुण एव, भवभूतीने आपल्याला उत्तर रामचरितामध्ये सांगितलंय. एको रसहा, एकच रस आहे तो म्हणजे करुण रस. काही जण म्हणतात एकच रस आहे तो म्हणजे वीर रस. प्रत्येकाचं जसं जसं असेल तसं. भगवंतानी बासरी वाजवली, गोपिकांना बोलवून घेतलं, गोपिकांच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. हा शृंगार रस आहे. हा शृंगार रस आहे. शृंगारानंतर येतो तो हास्य रस आहे. भगवंतानी जेव्हा बासरी वाजवली त्यावेळेला गोपिका भिन्न भिन्न कामामध्ये होत्या. आता मी काल म्हटलं होतं याच्याबद्दल आपण बोलू म्हणून, पण विस्तार करणं आता शक्य नाही आहे. काही गोपिका आपल्या पतीला वाढत होत्या, काही गोपिका बालकांना स्तनपान करवित होत्या, काही गोपिका गायींच्या धारा काढत होत्या, काही गोपिका विरजण लावत होत्या, काही गोपिका अन्न शिजवत होत्या, काही गोपिका काही कामाची तयारी करत होत्या, काही गोपिका वस्त्र धारण करत होत्या, काही गोपिका रात्र झालेली असल्यामुळे पतिकर्ता म्हणून शृंगार करत होत्या. या सगळ्या गोपिकांच्या कानावर भगवंताच्या बासरीचा स्वर पडला आणि ज्या क्षणी बासरीचा स्वर पडला त्यावेळेला त्या गोपिका आपल्या हातातलं काम जसं आहे तसं टाकून निघाल्या. ज्या गोपिका स्वयंपाक करत होत्या त्या गोपिकांना ते करपलं का शिजलं याचं भानच राहिलं नाही. त्या तशाच निघाल्या. ते पातेलं चुलीवर तसंच होतं. दूध तापवणाऱ्या गोपिका ते उकळून येणारं वर येणारं दूध ते उतू चाललं होतं, ते तसंच सोडून निघाल्या. काही गोपिका सासू सासऱ्यांची सेवा करत होत्या, त्या तशाच सोडून निघाल्या. काही गोपिका वस्त्र धारण करत होत्या, त्या अर्धवट वस्त्र नेसून तशाच निघाल्या. कशाचं भान नाही अंगावर. काय कुठलं वस्त्र आपण धारण केलंय, कुठलं धारण करायचं राहिलेलं आहे, काही 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 त्यांच्या अंतःकरणामध्ये त्याची चिंता नव्हती, त्याचा विचार नव्हता, त्याची जाणीव नव्हती. काही गोपिका बालकांना स्तनपान करत होत्या, त्या अर्धवट स्तनपान करणाऱ्या त्या बालकाला तसंच जमिनीवर टाकलं आणि तशाच निघाल्या. निदान स्तनपान झालंय म्हणून अंगावर वस्त्र घेऊन तरी जावं याचंही भान त्या गोपिकांना राहिलं नाही. काही गोपिका रात्र झाली म्हणून पती करता शृंगार करत होत्या. त्यांनी एका डोळ्यात काजळ घातलं होतं आणि तेवढ्यात बासरीचा स्वर आला. दुसरा डोळा तसाच घेऊन त्या निघाल्या. टीकाकारांनी वर्णन केली आहे ती. त्यांनी ओठाला लाली लावली होती, त्याच्यातल्या खालच्या ओठाला लाली लावली. त्या लालीला अलीकडे काहीतरी इंग्रजीमध्ये शब्द आहे, तर ते लावलं होतं. आणि वरच्या ओठाला लाली लावायची राहिली होती म्हणून खालचा ओठ लाल होता आणि वरचा काळा तसाच होता. त्या तशाच आल्या. याच्याने हसू आलं ना, हा हास्य रस तिथं उपस्थित झाला. असं हे
भगवंताच्या बाबतीमध्ये बोलताना उपनिषदांनी रसो वै सहा असं म्हटलंय. तो सगळ्या रसांचा रस आहे. सगळ्या रसाचा रस म्हणजे परमात्मा. एका महात्म्याने याचं चिंतन करताना असं सांगितलं की भगवान रासक्रीडा करायला लागले त्यावेळेला या रसांना सुद्धा असं वाटलं की आपणही तिथं उपस्थित राहिलं पाहिजे, कारण रसापासूनच रास झाला आणि आपणच नसू तर रास कसा होईल, म्हणून हे रस आले. पण पुन्हा तेच झालं जे पहिल्या दिवशी आपण बोललो, रस शब्द पुल्लिंगी आहे आणि पुरुषांना रासामध्ये प्रवेश नाही. त्यामुळे त्या रसांना गोपिकांनी सांगितलं तुम्हाला येता नाही येणार. मग ते रस रागावले आणि मग त्या रसांनी देवाला प्रार्थना केली की आम्हाला तुमची पूजा करायची आहे, कारण तुम्ही आमचं आराध्य आहात. भक्तिशास्त्राने याच्यावर फार चांगला प्रकाश टाकलाय. विषयांतर होईल झालं तरी आता माझा नाईलाज आहे. भक्तिशास्त्रकारांनी याच्यावर फार चांगला प्रकाश टाकला. भक्तिशास्त्र म्हणतं हे जे सगळे रस आहेत ना, नवरस मानले, पण या नवरसांच्या पुढे जाणारा एक रस आहे, त्याला भक्तिरस असं म्हणतात. हा नवरसाच्या पुढे जाणारा आहे. साहित्यकारांनी भक्तिरसाला रसत्व दिलेलं नाही. याच्यावर वाद आहेत मोठे. साहित्यशास्त्रामध्ये आणि भक्तिशास्त्रामध्ये, वेदांतामध्ये वाद आहेत. काही साहित्यिक असं म्हणतात की शांत रसामध्ये भक्तीचा अंतर्भाव करा, पण शांत रसामध्ये भक्तीचा अंतर्भाव करता येत नाही असं भक्तिशास्त्रकारांचं म्हणणं आहे. कारण ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे तो शांत नसतो, तो भगवंताला भेटण्याकरता तडफडत राहतो. तिथे शांतरस कुठून आला? तुकोबारांनी म्हटलंय, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याच्या बाहेर काढलेली मासोळी जशी पाण्याकरता तडफड तडफड करते, तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिरस निर्माण झाला तो सुद्धा परमात्मा प्राप्तीकरता तडफड तडफड करत असेल तर शांतरस कसा तिथं मानायचा? भक्तीमध्ये शांतरस मानता येतो, पण शांतरसामध्ये भक्तिरसाचा अंतर्भाव करता येत नाही. भक्तीला रसरूपता नाही असं साहित्यकारांचं म्हणणं आहे. भक्तिशास्त्रकारांचं म्हणणं आहे का, अरे सगळ्या संतांनी भक्ती रस हा शब्द वापरलाय ना. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवा. पुष्कळ प्रमाण, त्याला प्रमाण देऊन वेळ घेत नाही. भक्तिरस हा शब्द वापरला ना तुकोबारायांनी, नामदेवरायांनी वापरला ना भक्तिरस हा शब्द, मग ज्या अर्थी संतांनी भक्तिरस असा शब्द पुन्हा 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 वापरला असेल ते असं आहे व्याकरणामध्ये. आता हे म्हणून मी म्हटलं ह्याच्यात विषयांतर खूप आहे. व्याकरणामध्ये विचार असा आहे की एखाद्या पदाचा विनियोग जर एखाद्या वेळेलाच केला गेला असेल तर त्या पदाचा गौणार्थानं विचार करणं शक्य असतं. पण एखाद्या पदाचा विनियोग वारंवार एकाच अर्थाने होत असेल तर त्या पदाचा विनियोग आपल्याला गौणार्थानं करता येणार नाही. कधी ना कधीतरी त्या पदाचा मुख्यार्थ आपल्याला विचारात घ्यावा लागत असतो. आता हे पुन्हा नवीनच पीडा आहे, पण हा विचार आपण करा. हा नियम भागवतावर जी श्रीधरी नावाची टीका आहे, त्या श्रीधरीवर एक वंशीधरी नावाची टीका आहे. त्या वंशीधराने भगवंताच्या अवताराच्या प्रसंगामध्ये भगवंताचा गोकुळातला आणि मथुरेतला हे दोन स्वतंत्र अवतार आहेत हे सिद्ध करण्याकरता हा नियम वापरला आहे. वंशीधरी टीकेमध्ये वापरला गेलेला नियम आहे हा. कारण गोकुळामध्ये भगवान गेल्यानंतर भगवंताला प्रत्येक वेळेला नंदसुत, सुनुना, नंदात्मज असे शब्द वापरलेत ना.
मग एखाद्या वेळेला नंदाचा मुलगा म्हटलं तर समजू शकतो की हा वसुदेवाचा मुलगा आहे, त्यांनी इकडं बदलून ठेवलेला आहे म्हणून याला नंदाचा मुलगा म्हटलं गेलेलं आहे. हे गौणार्थानं एखाद्या वेळेला नंदात्मज म्हटलं तर चालतं. पण भागवत जर वारंवार नंदसुत, नंदसुनुना, नंदात्मज असे शब्द वापरत असेल, नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादौ महामनः आहूय विप्रान वेदज्ञान स्नातशुचिरलंकृतः, दशमस्कंधामध्ये भागवत बोलतं. याच्यामध्ये आत्मज, नंदाचा आत्मज, आत्म्यापासून निर्माण झालेला आत्मज असा वारंवार वापरला गेलेला असेल शब्द तर तो नंदाचा स्वतंत्र मुलगा माना असं म्हटलंय. वंशधरांनी त्याच्याकरता काही युक्तिवाद केले, त्याच्यातला हा एक युक्तिवाद आहे. त्याच्याकरता हा नियम त्यांनी व्याकरणाचा म्हणून आपल्याला सांगितला. एखाद्या पदाचा विनियोग एखाद्या अर्थाने एखाद्या वेळेला होत असेल तर त्या पदाचा तो अर्थ गौणार्थानं घेता येत असतो. पण एखाद्या पदाचा एखादा अर्थ जर वारंवार त्याच अर्थाने त्या पदाची योजना करण्यामध्ये होत असेल तर त्या पदाचा तो अर्थ गौणार्थानं न घेता तुम्हाला कधी ना कधीतरी मुख्यार्थानं घ्यावा लागत असतो. हा नियम आहे. आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला हे सगळं सांगतो. भक्ती रस हा शब्द संतांनी वारंवार वापरलाय, समर्थांनी वापरला, नाथ महाराजांनी वापरला, नामदेवरायांनी वापरला, तुकोबारायांनी वापरला, नाथ ज्ञानोबारायांनी वापरला अभंगांमधून. मग असं जर असेल तर भक्तीला रसत्व न देण्याचं कारण काय? आणि याच्याही पलीकडे जाऊन मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायनामध्ये तर इतका सुंदर युक्तिवाद दिला. मधुसूदन सरस्वती असं म्हणतात की अहो जो शृंगार हा रस आहे, हा शृंगार नावाचा रस माणसाच्या जीवनामध्ये निर्माण झाला तर 15 मिनिटाकरता 10 मिनिटाकरता आनंद देतो तर तुम्ही शृंगाराला रस म्हणता. आणि जी भक्ती आम्हाला आयुष्यभराचा आनंद देते त्या भक्तीला रस म्हणत नाही काय तुम्ही? तुमची बुद्धी काय दगडाची झाली काय असा प्रश्न विचारला मधुसूदन सरस्वतींनी. भक्तीला रसत्व देता येतं. भक्ती हा रस आहे आणि भक्ती हा रस या सकल रसांचा राजा आहे. कारण भक्ती हा शब्द मुळातच परमात्म्याकडे लागतो. त्यामुळे भक्ती रस म्हणजे परमात्मा आहे. रसो वै सहा, भक्ती रसो वै सहा परमात्मा. मग परमात्मा जर भक्ती रस असेल तर बाकीचे सगळे रस त्या परमात्म्याचे सेवक म्हणून येतात आणि त्या सेवक असणाऱ्या बाकीच्या रसांना भगवंताची पूजा, कारण परमात्मा श्रेष्ठ भक्ती रे, तो श्रेष्ठ रस आहे, त्या आपल्या रसाची रसराजाची पूजा करण्याकरता म्हणून हे सगळे रस जिथं एकत्रित आले त्याला रास असं म्हटलं जातं. रसानाम समूह रासहा असा त्याचा अर्थ. मग या गोपिका अशा अर्धवट कपड्याने आला. काही गोपिका निघाल्या भगवंताची बासरी ऐकून. जाता जाता त्यांना पायामध्ये वाहना घालायच्या आहेत. रात्रीची वेळ आहे, वृंदावनात जायचं आहे, अंधार वाट आहे. मग पायामध्ये वाहना चप्पल घालण्याकरता म्हणून एक चप्पल त्यांनी घातली. काही नाही, पायात चप्पल अडकवली, कानावर भगवंताच्या वेणूचा ध्वनी पडला आणि दुसरी पायामध्ये कोणती चप्पल आली कळलंच नाही. एका पायात सासूची चप्पल आहे आणि दुसऱ्या पायात नवऱ्याची चप्पल आहे. अशा घालून गोपिका पळत पळत भगवंताकडे आल्या. हास्यरस, हा हास्यरस आहे. काही गोपिका शृंगार करत होत्या. बासरीचा ध्वनी कानावर पडल्यावर त्यांना काही कळलंच नाही. काजळ त्यांनी डोळ्यात घालायला हातात घेतलं होतं, ती काजळाची डबी, तेवढ्यात तो वंशी ध्वनी त्यांच्या कानावर पडला आणि ते सगळं काजळ त्यांनी असं हाताला लावून छान चेहऱ्याला लावून घेतलं. हास्यरस आहे. आणि मग असं कसं जायचं म्हणून मग काहीतरी डोळ्यामध्ये घातलं पाहिजे म्हणून त्यांनी लाल भडक कुंकू घेतलं आणि असं डोळ्याला लावून घेतलं. हास्यरस, शृंगार आहे, हास्य आहे, शोक आहे. शोक या रसा करुण आहे. करुण रसाचा स्थायी भाव आहे शोक. कारुण्य निर्माण झालं. त्या गोपिका जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या मनात हा विचार आला की ज्याच्या वंशीचा स्वर ऐकून आपण हातातलं सगळं सोडून चाललोय, इतक्या लगबगीनं चाललोय, आपण जायच्या आत जर तो निघून गेला तर, आपण तिथे जाऊनही तो भेटला नाही तर,
म्हणून त्या लगबगीनं निघाला. भागवतांनी वर्णन केलंय, त्या इतक्या गडबडीनं निघाल्या की त्यांच्या कानातले जे कुंडल होते ते अत्यंत वेगाने हालत होते. इतक्या वेगाने त्या निघाल्या. तो जर भेटला नाही तर शोक. या स्थायी भावातून करुण नावाचा रस निर्माण झाला. करुण रस हा वियोगात निर्माण होत असतो. कारुण्य हे वियोगात असतं. सीता मातोश्रींचं अपहरण झाल्यानंतर रामचंद्र प्रभूंच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला रस कारुण्य आहे. म्हणून भवभूतीला संपूर्ण रामायणामध्ये एकच रस जाणवतोय, तो म्हणजे करुण रस. तो वियोगात जाणवतो. भगवंताचा आपला वियोग आहे या जाणीवेतून हा शोक नावाच्या स्थायी भावातून करुण रस तिथं उपस्थित झाला. करुण रसानंतर येतो तो रौद्र रस आहे. रौद्र रसाचा स्थायी भाव आहे क्रोध. क्रोध भागवतांनी वर्णन केलंय. गोपिका जेव्हा निघाल्या तेव्हा नवऱ्याला वाढता वाढता निघाल्या. जेवायला बसला होता बिचारा, बासरीचा स्वर कानावर पडलं, तसंच त्याला सोडून दिलं. निघाल्या. आणि निघाल्यावर एका पतीनं मला वाढता वाढता घर सोडून कशी चाललीस म्हणून तिचा हात पकडला आणि तिला सांगितलं तुला जाऊ देणार नाही. त्या गोपिकेने त्या नवऱ्याच्या हाताला जो हिसका मारलाय त्याच्यामध्ये रौद्र नावाचा रस आहे. इतका की शेवटी त्यांनी सांगितलं तू मला सोडून जातेस कशी? देवा ब्राह्मणाचा साक्षीनं तुझा माझा विवाह झालेला आहे, तुझ्यावर संपूर्ण माझा हक्क आहे असं सांगितल्यानंतर ती गोपिका त्याला म्हणाली कशाचा हक्क म्हणून सांगता हो माझ्यावर? माझ्यावर हक्क आहे म्हणजे माझ्यावर म्हणजे कुणावर? माझ्या देहावर हक्क आहे ना तुम्हाला, हा देह घ्या तुम्हालाच. म्हणून तिने तिथल्या तिथं देहाचा त्याग केला आणि आत्मस्वरूपानं परमात्म्याकडे धावत निघाली. रौद्र रस आहे, क्रोध आहे. प्रतिबंध निर्माण झाला की असं आहे, सात्विक मार्गानं चालणाऱ्या माणसाला मध्ये येणाऱ्या प्रतिबंधावर क्रोध करावा लागतच असतो. त्याच्याशी मैत्री करून चालत नाही. जे जे प्रतिबंध निर्माण झाले त्यावर क्रोध केला. आणि आपल्याही बाबतीत असं होतं. गोपिका निघाल्या, जाता जाता त्यांना वाटलं वाट अंधाराची आहे, चप्पल घालायला पाहिजे म्हणून बघायला लागल्या तर चप्पल सापडेना. आणि आपली चप्पल सापडत नाही म्हणल्यानंतर माणसाला राग येतो की नाही? तसा राग त्यांनाही आला आणि त्या म्हणाल्या जाऊ द्या चप्पलच नको. निघाल्या तशाच. हा क्रोध नावाच्या स्थायी भावातून निर्माण झालेला रौद्र रस आहे. त्यानंतर उत्साह नावाच्या स्थायी भावातून वीर रस निर्माण झाला. हेच उदाहरण आहे. जेव्हा नवऱ्याने अडवलं, सासूने अडवलं, त्यावेळेला त्या सासूला उद्धटपणाने बोलून निघाल्या, नवऱ्याला उलट बोलून निघाल्या. हे काय आहे? वीर रस. पत्नीनं पतीला उद्धट बोलायचं नाही असा जुना काळचा नियम होता. मी फार जुनं सांगतोय. उद्धटपणानं बोलायचं नाही, उलट बोलायचं नाही, ऐकून घ्यायचं. वीररस आहे. हा वीररस फक्त नातेवाईकांच्या संबंधानं निर्माण झाला नाही, फक्त नातेवाईकांच्या संबंधानं नाही. हा जो वीररस त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तो ज्या उत्साहानं त्या गोपिका निघाल्या, हा उत्साह स्थायी भाव आहे. तर याच्याकरता दिलेलं मगाशी उदाहरण, कानातली कुंडलं अत्यंत वेगाने हलायला लागली चालताना. वीररस आहे. मलाच तो परमात्मा प्राप्त झाला पाहिजे. बरं, गंमत अशी आहे या सगळ्या प्रसंगामध्ये भगवंताच्या बासरीचा स्वर गोपिकांच्या कानावर पडला त्यावेळेला गोपिका निघाल्या. पण ज्या गोपिका निघाल्या ना त्या समूहानं निघाल्या नाहीत. प्रत्येक गोपिका दुसऱ्या गोपिकेला चुकवून निघालेली आहे. आपण भागवत बघा. आणि जेव्हा या सगळ्या तिथं एकत्रित आल्या तेव्हा त्यांना कळलं की हिला चुकवून आपण आलो होतो म्हणून. तिने शेजारणीला पण सांगितलं नाही. एरवी शेजारणीला सगळं सांगणारी गोपिका
सगळं सांगणारी ती गोपिका त्यावेळेला बासरीचा स्वर कानावर पडल्याबरोबर तिला चुकवून ती जर आली तर माझ्या आनंदाचा विभाग होईल, आणि तो विभाग होऊ नये, तो आनंद संपूर्णच्या संपूर्ण केवळ मला आणि मलाच भोगायला मिळावा याच्याकरता तिच्या आधी मी पोचली पाहिजे, या उत्साहानं निघाल्या. हा वीररस आहे. वीररसानंतर येतो तो भयानक नावाचा रस आहे. हा भयानक रस निर्माण झाला कारण भगवान ज्या वेळेला या गोपिका सगळ्या तिथं आल्या त्यावेळेला भगवंतांनी त्यांना सांगितलं, कशा करता आलात तुम्ही? अंधारी रात्र आहे, अरण्यामध्ये आलात, इथं नाना काही प्राणी राहतात, श्वापद राहतात, अशा अंधारा रात्री बायकांनी घराबाहेर पडणं हे चांगलं नाही, भीती वाटते याच्याने, जा घरी आपल्या. हा भयानक रस आहे, भगवंतांनी निर्माण केला, भयानक. त्याच्यानंतर येतो तो रस आहे बिभत्स रस. कशा निघाल्या? हातातलं काम टाकून निघाल्या. काम टाकून निघाल्या म्हणजे काय? ज्ञानशास्त्रामध्ये संन्यास धर्माच्या संबंधामध्ये असं विधान आहे, यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी माणसाने संन्यस्त व्हावं. यदहरेव विरजेत, ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी प्रव्रजेत, संन्यस्त व्हावं, संन्यास घ्यावा. आता हा संन्यास घेणं सोपं काम नाही. भगवे कपडे घालणं फार सोपं आहे, संन्यासी होणं फार अवघड आहे. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ही ज्ञानोबारायांनी केलेली संन्यासाची व्याख्या आहे. मी माझं याची आठवण सुद्धा जो विसरला तो संन्यासी आहे. मी माझं टाकून दिलं तो संन्यासी नाही, याची आठवण सुद्धा नाही राहिली पाहिजे. स्मृती ती सुद्धा पुसली गेली पाहिजे. एखाद्या माणसाने संन्यास घेतला, मी फार त्याचा विस्तार करत नाही आहे, उगी गंमत म्हणून सांगतो आपल्याला, याच्या या विधानाची तीव्रता कळावी म्हणून. एखाद्याने संन्यास घेतला, गेला हिमालयामध्ये राहायला, बायकोची परवानगी घेतली, मुलांना सांगितलं मी संन्यस्त झालो, गेले तिकडे, गेले राहिले हिमालयामध्ये. कालांतरानं मुलांना आणि बायकोला असं वाटलं की आपण हिमालयामध्ये तीर्थयात्रा करून येऊ, म्हणून बायको मुलं गेले हिमालयामध्ये. आणि जाताना एका कुठल्या तरी आश्रमात थांबायचं म्हणून थांबले. या आश्रमामध्ये याची त्यांची भेट झाली. याची म्हणजे जो संन्यास घेऊन आधी गेला होता 10-15 वर्षापूर्वी, तिथल्या आश्रमामध्ये तोही राहायला होता. आणि ही बायको, मुलं, हे नातवंड, हे सगळे तिथं फिरत 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 गेले. आश्रमामध्ये एकदम समोर बायको दिसली, त्याला इतका आनंद झाला, गेला संन्यास. हा मी आणि हे माझं, हे सुद्धा याची आठवण सुद्धा विसरणं, याची आठवण न करणं नाही, आठवण विसरणं, याला संन्यास म्हणतात. ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल, आणि वैराग्य कधी निर्माण होतं? असं सहज वैराग्य निर्माण होत नाही. दोष दृष्टी जिहासाच पुनर्भोगेश्व दीनता. पंचदशीकारांनी वैराग्याचं फार सुंदर चिंतन मांडलंय. हे काय वैराग्य आहे? वैराग्याचं स्वरूप, वैराग्याचं कारण, वैराग्याचं स्वरूप आणि वैराग्याचं कार्य, या 3 भूमिका मांडल्या. या 3 भूमिका मांडल्या. दोष दृष्टी जिहासाच पुनर्भोगेश्व दीनता, असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी. पंचदशीत आलेला विचार आहे. हे असाधारण हेतू म्हणून दिले गेले. वैराग्य कसं निर्माण होतं? दोष दृष्टी, विषयातल्या दोषाच्या दर्शनानं विषयाच्या त्यागाची भावना निर्माण होणं, हे वैराग्याच्या उत्पत्तीचं कारण सांगितलं गेलं. वैराग्याचं स्वरूप काय? जिहासा. जिहासा म्हणजे काय? त्यागाची भावना, त्यक्त भावना, जिहासा. विषयेषु जिहासा वैराग्यम.
विषयाबद्दलची वितृष्णा, जिहासा म्हणजे वितृष्णा, हे वैराग्याचं स्वरूप आहे. आणि वैराग्याचं कार्य काय? पुनर्भोगेषु अदीनता. मनुष्य विषय भोगण्याकरता दीन होतो. विषय भोगण्याकरता कधीही दीन न होणं हे वैराग्याचं कार्य आहे. वैराग्याचं कारण विषयाचं दोषदर्शन, वैराग्याचं स्वरूप वितृष्णा, आणि वैराग्याचं कार्य विषयाकरता कधीही कोणत्याही पद्धतीनं दीन न होणं. कारण विषय मिळावा याच्याकरता माणूस इतकं दैन्य स्वीकारतो, इतकी दीनता स्वीकारतो. आपल्या मराठीत बोलायचं झालं तर विषयाच्या प्राप्तीकरता मनुष्य लाळघोटेपणा करतो. याला दीन होणं असं म्हणतात. पुढं पुढं करतो, लाळघोटेपणा करतो, वाटेल ते काम करण्याची तयारी दाखवतो, दीनता स्वीकारतो. मला काय, तुम्ही दिलं तरच मला मिळणार आहे, द्या ना, तुमच्या पाया पडतो, तुमची काही कामं करतो. वैराग्य निर्माण झाल्यानंतर कोणत्याही विषयाकरता ते वैराग्य माणसाला अशा पद्धतीनं दीन होऊ देत नाही. आणि गोपिकांच्या कानावर ज्या क्षणी भगवंताच्या बासरीचा स्वर पडला त्या क्षणी या संसाराच्या संबंधानं त्यांच्या अंतःकरणामध्ये जी त्यक्त भावना निर्माण झाली, तो संसार त्यांना इतका घाणेरडा वाटायला लागला की या संसारामध्ये क्षणभर राहणं म्हणजे मृत्यू स्वीकारणं आहे असं वाटायला लागलं. त्या संसाराबद्दलची निर्माण झालेली गोपिकांच्या अंतःकरणातली जी भावना आहे हा बिभत्स रस आहे. ज्ञानोबारायांनी या प्रपंचाच्या संबंधानं माणसाच्या अंतःकरणामध्ये, विरक्तवानांच्या, विरक्त महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये कशी भावना निर्माण होते याच्याकरता बिभत्स रसाचाच आश्रय केलाय. फार सुंदर चिंतन ज्ञानोबारायांनी म्हटलंय. 15वा अध्याय ज्ञानोबाराय बोलतात, उठिले नि वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे. त्रिवर्ग बर का, त्रिवर्ग ऐसा सांडणे. कैसा? जैसे वमुनिया सुणे आत्ताची गेले. सुणे शब्दाचा अर्थ आहे कुत्र. वमन शब्दाचा अर्थ आहे उलटी. रस्त्यावरून जाणारा मनुष्य एखाद्या वेळेला बघतो की कुत्र उलटी करतंय. कुत्र, बऱ्याच वेळेला कुत्र जेव्हा खीर पितं तेव्हा ते वमन करतं, उलटी करतं. ते पचत नाही, त्याला दूध फार पचत नाही त्या कुत्र्याला, त्यामुळे ते उलटी करतं. आता कुत्र उलटी केल्यानंतर त्या उलटीकडे मनुष्य बऱ्याच वेळ हाताची घडी घालून बघत बसेल का उटकलं, कशी आहे, काय नाही, काय काय पडलंय याच्यामध्ये, विचार करेल त्याचा, बघेल त्याच्याकडे नाही. तो जसं कुत्र्याच्या उलटीकडे बघतो आणि डोळ्याला पदर लावून असा बाजूने निघून जातो, तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालंय तो संसाराकडे बघत असतो. हे ज्ञानोबाराय बोलतात. आता हा जो दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला, वमुनिया सुणे आत्ताची गेले. आत्ताच म्हणजे कुत्र 4-5 दिवसापूर्वी उलटी करून गेलं तर माणूस म्हणता असेल काहीतरी घाण, पण आत्ताची गेले, ताजी ताजी उलटी आहे. अरे ताजी ताजी म्हणजे काय, जिलबी आहे काय? आत्ताची गेले, वमुनिया सुणे आत्ताची गेले. आत्ताची गेले याच्यामध्ये त्याचा घाणेरडा दर्पही येतो, त्याचं रूपही घाणेरडं आहे, त्याच्या जवळ सुद्धा जाण्याची माणसाला इच्छा होत नाही. हे जसं कुत्र्याच्या उलटीकडे बघून माणसाला होतं, तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे त्याला प्रपंचाच्या संबंधानं ही भावना निर्माण होते. याला म्हणतात बिभत्स रस.